हॅलो फ्रेंड्स, राजवीर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आपण लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल या चॅप्टरमधील काही प्रॅक्टिस सेट आपण पाहत आहोत. तर या अगोदरच्या भागांमध्ये आपण 4 प्रॅक्टिस सेट पाहिलेले आहेत. तर यामध्ये 4 प्रॅक्टिस सेटमध्ये आपण काही प्रॅक्टिस सेटमध्ये आपण काय पाहिलेलं आहे की सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स या मेथड पाहिलेल्या आहेत. ओके, तर यामध्ये आपण सुरुवातीच्या फर्स्ट 3 प्रॅक्टिस सेट्समध्ये म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.1, प्रॅक्टिस सेट 1.2 अँड प्रॅक्टिस सेट 1.3 यामध्ये आपण मेथड्स ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन हे पाहिलेलं आहे. तर यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 ही कशावरती डिपेंड होती, सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय इक्वेटिंग कोएफिशियंट. म्हणजे आपण फर्स्ट प्रॅक्टिसमध्ये इक्वेटिंग कोएफिशियंट या मेथडवरती आपण प्रॅक्टिस सेट 1.1 पाहिली. यानंतर आपण सेकंड टॉपिक पाहिला होता, यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 पाहिली. तर ही प्रॅक्टिस सेट 1.2 कोणत्या टॉपिकवरती डिपेंड होती, ही सुद्धा मेथड आहे सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन. आणि मेथड कोणती, सेकंड मेथड ग्राफिकल मेथड आहे. यानंतर आपण थर्ड मेथड पाहिली होती डिटर्मिनंट मेथड, किंवा त्यालाच आपण क्रॅमर्स रूल और क्रॅमर्स मेथड या नावाने सुद्धा त्यांना ओळखतो. म्हणजेच या ठिकाणी आपण या टॉपिकवरती डिपेंड प्रॅक्टिस सेट 1.3 पाहिलेली आहे. नंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.4 ही सुद्धा पाहिली होती. आणि प्रॅक्टिस सेट 1.4 ही कशावरती डिपेंड होते, आपल्याला कन्वर्टिंग नॉन लिनियर इक्वेशन इंटू लिनियर इक्वेशन. त्यामध्ये आपण नॉन लिनियर इक्वेशनचे कन्वर्जन केले होते लिनियर इक्वेशनमध्ये आणि त्यावरून आपण इक्वेशन सॉल्व केले होते. तर यानंतर आपण चॅप्टरमध्ये शेवटचा भाग पाहणार आहोत, म्हणजेच आपल्याला शेवटची प्रॅक्टिस सेट आहे. आणि ही प्रॅक्टिस सेट आपल्याला कशावरती डिपेंड आहे हे सुद्धा आता माहीत करून घ्यायची. तर ज्या प्रकारे हा आपल्याला चॅप्टर दिलेला आहे की लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल, म्हणजे या चॅप्टरचा उपयोग आपल्याला डे टू डे लाईफमध्ये कोणत्या ठिकाणी होतो किंवा कशा प्रकारे वापर होतो, किंवा हे जे आपण लिनियर इक्वेशन सॉल्व करतो हे का यूज करायचे किंवा का सॉल्व करायचे. ओके, तर आपल्याला याची माहिती या एक्झाम्पलमध्ये किंवा लास्ट प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच ही लास्ट प्रॅक्टिस सेट कशावर डिपेंड आहे, ॲप्लिकेशन्स ऑफ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. तर हे जे आपण ॲप्लिकेशन पाहणार आहोत या चॅप्टरचा आपल्याला ॲप्लिकेशन काय आहेत, यूज काय आहे. ओके, तर यावरती ही प्रॅक्टिस सेट डिपेंड आहे. तर या ठिकाणी पहा, आपल्याला पाहिजे आहे प्रॅक्टिस सेट 1.5. तर पहा, प्रॅक्टिस सेट 1.5मध्ये आपण हे ॲप्लिकेशनवरती डिपेंड काही एक्झाम्पल आहेत ते आता पाहणार आहोत. आणि हे वर्ड प्रॉब्लेम आहेत, महत्त्वाचे एक्झाम्पल आहेत. असे एक्झाम्पल आपल्याला एक्झाममध्ये 3 मार्क्स, 2 मार्क्स और 4 मार्क्ससाठी विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी पहा, आपण सुरुवात करूया प्रॅक्टिस सेट 1.5साठी. तर पहा, प्रॅक्टिस सेट 1.5मध्ये आपल्याला फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे पहा, 2 numbers differ by 3. 2 numbers are differ by 3. The sum of twice the smaller number. The sum of twice the smaller number. आपल्याला काय करायची, सम करायची, परंतु कशाची, twice the smaller number and thrice the greater number. आणि thrice म्हणजे तिप्पट घ्यायची आहे, कोणाची, ग्रेटर नंबर इज 19. आणि त्यांची जी दोघांची ॲडिशन आहे ही किती आहे, 19 आहे. फाइंड द नंबर्स. आणि यावरून आपल्याला ते नंबर कोणते आहेत हे फाइंड करायचे आहे. आता या ठिकाणी आपल्याला सांगितले क्वेश्चनमध्ये एक स्मॉलर आहे, एक ग्रेटर आहे. तर आपण एक स्मॉलरसाठी एक काहीतरी कन्सिडर करूया, ग्रेटरसाठी दुसरं एक व्हेरिएबल कन्सिडर करूया. ओके, तर या ठिकाणी आपण सुरुवातीला सपोज घेऊया. पहा, एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला या ठिकाणी आपल्याला फक्त कंडिशन माहीत पाहिजे आणि कंडिशनवर आपल्याला इक्वेशन्स तयार करायचे आहेत. ज्या आता या ठिकाणी हे प्रॅक्टिस आपल्याला लिनियर इक्वेशन्समध्ये डिपेंड आहे. ओके, 2 व्हेरिएबल म्हणजे आपल्याला या ठिकाणी व्हेरिएबल्स काय घ्यावं लागणार आहे, 2 व्हेरिएबल घ्यावं लागणार. तर सुरुवातीला आपण काय करूया, या ठिकाणी हे फर्स्ट एक्झाम्पल आहे, म्हणजे या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. या ठिकाणी फर्स्ट एक्झाम्पल आणि त्यासाठी ॲन्सर. तर आपण सपोज कन्सिडर करूया. सपोजमध्ये काय घेणार, आता या ठिकाणी सपोजमध्ये आपण काय कन्सिडर करणार, तर आपण ग्रेटर नंबर जो आहे तो एक्स कन्सिडर करू आणि जो स्मॉलर नंबर आहे तो वाय कन्सिडर करू. ओके, म्हणजे आपल्याला सपोजमध्ये काय घेता येईल, सपोज ग्रेटर नंबर. ओके, सुरुवातीला ग्रेटर नंबर घेऊया. ग्रेटर नंबर इज इक्वल टू काय घेता येईल, ग्रेटर नंबर इज इक्वल टू एक्स अँड स्मॉलर नंबर. या ठिकाणी स्मॉलर नंबरसुद्धा पाहूया आपण, काय मिळतो तो, स्मॉलर नंबर इज इक्वल टू वाय. म्हणजे आपण सपोज केले की जे 2 नंबर आहेत ते काय आहेत, एक्स आणि वाय आहे. तर यानंतर आपण कंडिशनचा वापर करणार आहोत. आपल्याला एक्झाम्पलमध्ये कंडिशन दिलेलं आहे, या कंडिशनचा यूज करून आपण ही कंडिशन फर्स्ट म्हणू. तर या ठिकाणी पहा, आपल्याला कंडिशन 1 काय दिलेली आहे, आपण फर्स्ट सेंटेन्स रीड करूया. 2 numbers differ by 3. 2 नंबर्स आहेत आणि ते डिफर बाय 3 म्हटले, म्हणजे त्या दोघांमध्ये डिफरन्स 3 आहे. म्हणजे आपण या ठिकाणी ग्रेटर नंबर घेतला, एक स्मॉलर नंबर आहे, म्हणजे एक्स आणि वाय हे 2 नंबर्स आहेत, त्यांच्यामध्ये डिफर म्हणजे डिफरन्स आहे. हाऊ मच, 3. तर त्यामध्ये दोघांमध्ये 3चा काय आहे, डिफरन्स आहे. म्हणजे डिफरन्स आहे म्हटल्यानंतर ह्या दोघांची काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल, फरक म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी पहा, ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर आपल्याला काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. म्हणजेच आपण काय घेता येईल, देअरफॉर एक्स मायनस वाय, म्हणजे बिगरमधून स्मॉलर जर मायनस केला तर डिफरन्स काय आहे, त्यामध्ये 3 आहे. आपण यासाठी इक्वेशन नंबर फर्स्ट घेऊया. ओके, यानंतर आपल्याला सेकंड कंडिशन दिलेली आहे. सेकंड कंडिशनसुद्धा आपल्याला यावरून सुद्धा एक इक्वेशन तयार करायचं आहे. हे 2 इक्वेशन तयार करून नंतर आपल्याला पुन्हा हे 2 इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. पहा, सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला नंतर काय म्हटले, द सम ऑफ द ट्वाईस द स्मॉलर नंबर. सम म्हटलेलं आहे, सम म्हटलेलं आहे म्हणजे आपण काय करता येईल, या ठिकाणी प्लस घेता येईल मध्ये. ओके, सम करायची आहे, परंतु कोणाची, ट्वाईस द स्मॉलर नंबर. ट्वाईस द स्मॉलर नंबर, मग स्मॉलर नंबर कोणता आहे, वाय. आणि वायची ट्वाईस म्हणजे दुप्पट करायची आहे, म्हणजे काय झाले, 2y. 2 मल्टिप्लाय करा स्मॉलर नंबरला, म्हणजे वायला 2y होईल. नेक्स्ट स्मॉलर नंबर अँड
थ्राईज द ग्रेटर नंबर. थ्राईज द ग्रेटर नंबर म्हटलं ग्रेटर नंबर एक्स आहे आणि त्याचे थ्राईज म्हणजे 3 पट म्हणजे काय घेणार या ठिकाणी 3x म्हणजे हे दोघांची सम झाली. ट्वाईज द स्मॉलर नंबर अँड थ्राईज द ग्रेटर नंबर इज 19 आणि ह्या दोघांची सम किती आहे म्हणून सांगितलं आपल्याला 19. हे इक्वेशन नंबर सेकंड देऊया. आणि यावर विचार आपल्याला फाइंड द नंबर्स म्हटलेले. तर आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपल्याला हे दोन इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. आता या ठिकाणी कोणत्या मेथडने सॉल्व करणार? बाय इक्वेटिंग कोएफिशियंट मेथडने सॉल्व करा, ग्राफिकल मेथडने सॉल्व करा किंवा डिटर्मिनंट मेथडने सॉल्व केलं तरी सुद्धा चालेल. तर आपण या ठिकाणी हे प्रॅक्टिस सेटमध्ये आपण इक्वेटिंग कोएफिशियंट प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये ज्याप्रमाणे एक्झाम्पल सॉल्व केले होते त्याच प्रकारे आपण या ठिकाणी सुद्धा सॉल्व करणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला इक्वेटिंग कोएफिशियंट म्हटले, मग एक तर एक्सचे कोएफिशियंट इक्वेट करूया किंवा वायसाठी कोएफिशियंट इक्वेट करूया. तर या ठिकाणी आपण वायचे कोएफिशियंट इक्वेट करू. तर पहा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे -y 2y. तर या ठिकाणी वायचा कोएफिशियंट 2 आहे, तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला 2 घ्यावं लागेल. म्हणजे इक्वेशन 1ला कितीने मल्टिप्लाय करणार? या ठिकाणी घेऊया इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय या ठिकाणी वायच्या ठिकाणी किती आले पाहिजे 2 म्हणजे मल्टिप्लाय बाय 2. मग मल्टिप्लाय करा 2x - 2y इज इक्वल टू 3 2 जा 6. या ठिकाणी इक्वेशन नंबर 3 देऊया. आता इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3मध्ये वायचे कोएफिशियंट सेम झाले. वायचे कोएफिशियंट सेम झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ह्या दोन इक्वेशनची ॲडिशन करायची की सबट्रॅक्शन करायची हे ठरवायचे. तर हे कशावरून ठरवतो आपण? जे इक्वेशन कोएफिशियंट इक्वेट केलेले आहेत त्यांचे आपण साईन पाहतो. या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी मायनस म्हणजे डिफरंट साईन आहे. डिफरंट साईन तर असेल तर आपण काय करतो? दोघांची ॲडिशन करतो. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल या ठिकाणी इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3 या दोघांची ॲडिशन. या ठिकाणी आपण ॲडिशन करू 3x + 2y. या ठिकाणी 3x + 2y इज इक्वल टू या ठिकाणी किती आहेत 19. आणि थर्ड नंबर इक्वेशन या ठिकाणी 2x - 2y इज इक्वल टू 6. 2x - 2y इज इक्वल टू 6. पहा काय मिळेल आपल्याला? दोघांची ॲडिशन करायची आहे. 3 + 2 5x 2y - 2y गेट कॅन्सल इज इक्वल टू 19 + 6 आहे. 19 + 6 25. ओके, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करता येईल पहा. देअरफॉर x इज इक्वल टू 25/5. हे 5 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे डिव्हिजन होतील 5 1 5 5 5 25 मीन्स x इज इक्वल टू 5. तर या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? 5 मिळालेली आहे. पहा आता ही एक्सची व्हॅल्यू मिळाली. एक्सची व्हॅल्यू म्हणजेच काय असणार आहे? ग्रेटर नंबर असणार आहे. आता आपल्याला स्मॉलर नंबरसुद्धा काढायचा आहे. तर स्मॉलर नंबर काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आलेली इक्वेशन व्हॅल्यू एक्स व्हॅल्यू इक्वेशन 1 2 3 कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट केलं तरी सुद्धा चालेल. तर आपण इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये पुट करू. म्हणजेच पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन फर्स्ट. मग इक्वेशन फर्स्ट काय आहे या ठिकाणी? या ठिकाणी x - y इज इक्वल टू 3. x 5 - y इज इक्वल टू 3. देअरफॉर काय मिळेल पहा? हे 5 इथे 3 इकडे घ्या आणि हे y इकडे घेऊ आपण. ओके, म्हणजेच काय मिळेल? हे +3 आहे, या लेफ्ट साईडला मायनस होतील. हे -y आहे तर राईट साईडला काय होतील? +y. देअरफॉर y इज इक्वल टू काय मिळेल? 5 - 3 दॅट इज 2 म्हणजे 2. तर अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू ऑफ y सुद्धा मिळालेलं आहे, व्हॅल्यू ऑफ x सुद्धा या ठिकाणी मिळालेलं आहे. परंतु x आणि y म्हणजेच काय? व्हॅल्यू ग्रेटर नंबर x मीन्स ग्रेटर नंबर दॅट इज 5 अँड स्मॉलर नंबर मीन्स y इज इक्वल टू 2 मीन्स दिस इज ग्रेटर नंबर, दिस इज स्मॉलर नंबर. तर या ठिकाणी आपल्याला लास्ट सेंटेन्स कंप्लीट करावं लागेल. देअरफॉर आपण या ठिकाणी घेऊया. देअरफॉर आपल्याला काय म्हटलं होतं? नंबर्स फाइंड द नंबर्स म्हटलं होतं. देअरफॉर द नंबर्स आर कोणते नंबर आहेत? द नंबर्स आर 5 अँड 2. तर या ठिकाणी हे 2 नंबर्स आहेत. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हे लास्ट सेंटेन्ससुद्धा या ठिकाणी कंप्लीट करता येईल. तर या ठिकाणी हे देअरफॉर बनता येईल. ओके, तर हे पहा या ठिकाणी हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. या फर्स्ट एक्झाम्पल महत्त्वाचे काय आहे की हे कंडिशन्स कशा प्रकारे यूज करायचे आहेत. आपल्याला कंडिशनवरून सेंटेन्स इक्वेशन तयार करता आले की आपल्याला हे इक्वेशन बाकी पुढे इक्वेशन सॉल्व करणे सिंपल आहे. फक्त सुरुवातीला महत्त्वाचे काय? वर्ड प्रॉब्लेममध्ये आपल्याला कंडिशन ह्या बनवता आले पाहिजेत. ओके, तशा प्रकारे आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल हे या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. तर यानंतर आपण पाहत क्वेश्चन नंबर सेकंड. पहा आपल्याला क्वेश्चन नंबर सेकंड काय दिलेलं आहे? कम्प्लीट द फॉलोइंग. आपल्याला काही या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि यावरून आपल्याला ते कंप्लीट करायचे आहे इन्फॉर्मेशन. तर पहा या ठिकाणी सुरुवातीला एक रेक्टँगल दिलेला आहे आणि त्या रेक्टँगलमध्ये या सांगितले आय ॲम अ रेक्टँगल. या ठिकाणी मी एक रेक्टँगल आहे. त्या ठिकाणी आपल्याला साईड्स दिलेल्या आहेत रेक्टँगलसाठी. या ठिकाणी लेफ्ट साईड 2y दिलेली आहे, राईट साईड x + 4 दिलेली आहे, नेक्स्ट अप्पर साईड 2x + y - 8, डाऊन साईड
4x मायनस वाय हे या ठिकाणी दिलेले आहेत. तर या माहितीवरून आपल्याला काय करायचं आहे, पुढे काय विचारले पहा फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. तर आपल्याला यावरून काय करायचे, दिलेल्या माहितीवरून व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय फाइंड करायची. आणखी पुढे माहिती दिलेली फाइंड माय पेरिमीटर अँड एरिया. यावरून पेरिमीटरसुद्धा फाइंड करायचं आणि एरियासुद्धा फाइंड करायचं. तर आपल्याला कशा प्रकारे करता येईल पहा, या ठिकाणी हा रेक्टँगल आहे, मग आपल्याला रेक्टँगलबद्दलची प्रॉपर्टी माहीत पाहिजे किंवा ह्या माहितीवरून आपल्याला इक्वेशन्स तयार करावं लागतील आणि नंतर हे इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला या ठिकाणी एक्स आणि वाय या ठिकाणीच आहेत म्हणजे यांच्या व्हॅल्यू फाइंड करावं लागतील आणि हे इक्वेशन पुन्हा यावरून एरिया आणि पेरिमीटर ऑफ रेक्टँगल फाइंड करावं लागेल. तर हे कशा प्रकारे करणार, तर आपल्याला हा रेक्टँगल आहे हे माहीत आहे, म्हणजेच मग प्रॉपर्टी काय आहे रेक्टँगलची, अपोजिट साईड्स कशा असतात या ठिकाणी अपोजिट साईड्स. ओके, अपोजिट साईड्स आर कॉन्ग्रुएंट. ओके, अपोजिट साईड्स कशा असतात कॉन्ग्रुएंट किंवा त्यालाच काय म्हणता येईल आपल्याला इक्वल म्हणता येईल. मग कोणत्या अपोजिट साईड घेणार, एक्स प्लस वाय आणि 2y हे अपोजिट साईड्स आहेत म्हणजे ह्या कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच आपल्याला काय घेता येईल किंवा इक्वल असतात. म्हणजेच काय घेता येईल आपल्याला, देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय घेणार 2y. कशा प्रकारे मिळवले पहा, अपोजिट साईड कशा असतात कॉन्ग्रुएंट असतात किंवा इक्वल असतात, म्हणजेच हे दोन इक्वल आले. परंतु आपल्याला यावरून इक्वेशन क्रिएट करायचे, म्हणजे आपण काय करणार या ठिकाणी एक्स वाय व्हेरिएबल लेफ्ट साईडला आणि राईट साईडला कॉन्स्टंट टर्म. देअरफॉर या इक्वेशनला कशा प्रकारे बनवता येईल, एक्स या ठिकाणी हे 2y इकडे घ्या मायनस 2y होईल इज इक्वल टू प्लस 4 आहे, राईट साईडला काय होईल मायनस. इक्वेशन नंबर फर्स्ट. यानंतर आपण नेक्स्ट अपोजिट साईडची पेअर घेऊ, 4x मायनस वाय इज इक्वल टू काय असणार आहे 2x प्लस वाय प्लस 8 ही पेअर असेल. म्हणजे आपल्याला दिस साईड इज इक्वल टू दिस साईड हे घेता येईल. म्हणजे फर्स्ट साईड काय घेऊ आपण या ठिकाणी 4x मायनस वाय इज इक्वल टू काय घेता येईल आपल्याला 2x प्लस वाय प्लस 8. तर या ठिकाणी आता नेक्स्ट स्टेप काय करणार, ज्या ठिकाणी एक्स आणि वाय टर्म आहेत हे आपण लेफ्ट साईडला घेऊ आणि ज्यामध्ये एक्स वाय नाहीत हे टर्म राईट साईडला. म्हणजेच काय घेता येईल आपल्याला 4x हे 2x लेफ्ट साईडला शिफ्ट करा मायनस 2x होईल. हे मायनस वाय ॲज इट इज हे प्लस वाय आहेत लेफ्ट साईडला शिफ्ट करा मायनस वाय इज इक्वल टू राईट साईडला काय राहिले या ठिकाणी 8 राहिले. ओके, इक्वेशन नंबर देण्याच्या अगोदर आपल्याला हे सॉल्व करावं लागेल. ओके, 4x मायनस 2x दॅट इज 2x मायनस वाय म्हणजेच काय येईल, दोघांचे ॲडिशन करा, सेम साईन आहे दोघांना सेम साईन द्या, मायनस 2y इज इक्वल टू 8. इक्वेशन नंबर सेकंड. आता या इक्वेशनला डिवाईड केलं तरी चालेल, डिवाइड बाय 2 होईल किंवा नाही डिवाईड केलं तरी सुद्धा चालेल, कारण का या ठिकाणी मायनस 2y आहे आणि इक्वेशन 1मध्ये सुद्धा मायनस 2y आहे. म्हणजे वायचे कोएफिशियंट कसे मिळाले त्या ठिकाणी आपल्याला इक्वल मिळाले, म्हणजे डिवाईड करण्याची गरज नाही. डिवाईड केले तर आपल्याला या ठिकाणी एक्स मिळेल, या ठिकाणी सुद्धा एक्स आहे, एक्स कोएफिशियंट काय होतील सेम होतील. परंतु आता या ठिकाणी हे कोएफिशियंट सेम आहेत, परंतु मग ह्या दोन इक्वेशनची ॲडिशन करायची की सबट्रॅक्शन करायची हे आपल्याला ठरवायचं आहे. तर हे कशा प्रकारे ठरणार, तर ह्या दोघांचे पण साईन चेक करायचे, दोघांना मायनस मायनस आहे म्हणजे सेम साईन नसेल तर आपण सबट्रॅक्शन करतो, पण सबट्रॅक्शन बिगर मायनस स्मॉलर. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणता येईल, इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन फर्स्ट. मग इक्वेशन सेकंड काय आहे 2x मायनस 2y इज इक्वल टू 8 आणि इक्वेशन नंबर फर्स्ट x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. या ठिकाणी यांची सबट्रॅक्शनमध्ये सर्वांचे साईन चेंज होतात. या ठिकाणी मायनसच्या ठिकाणी प्लसच्या ठिकाणी मायनस होईल. 2x मायनस एक्स म्हणजे 2 मायनस 1 दॅट इज एक्स. हे 2y प्लस 2y मायनस 2y प्लस 2y कॅन्सल इज इक्वल टू 8 प्लस 4 12. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय मिळाले, देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय म्हणता येईल, देअरफॉर एक्स इज इक्वल टू 12. या ठिकाणी आपल्याला एक्सची व्हॅल्यू 12 मिळाली आहे. तर आपण काय करूया या ठिकाणी सांगू, पुट एक्स इज इक्वल टू 12 इन इक्वेशन. आता आपल्याला एक्स मिळालं आहे, आणखी काय फाईंड करायचं आपल्याला वायसुद्धा फाईंड करायचं. त्यासाठी आपण कुठे ठेवूया एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी पुट म्हटलेलं आहे, आपण इक्वेशन 1मध्ये पुट करू. ओके, म्हणजेच काय मिळेल पहा इन इक्वेशन 1 या ठिकाणी 1 घेऊया. इक्वेशन 1 या ठिकाणी आहे 12 मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. म्हणजे पहा या 2yला या ठिकाणी शिफ्ट करा राईटला, या ठिकाणी मायनस आहे इकडे काय होईल प्लस. म्हणजे या ठिकाणी 12 ॲज इट इज आणि 4ला लेफ्टला शिफ्ट करा, मायनस 4 आहे प्लस 4 होईल इज इक्वल टू 2y. तर या ठिकाणी हे आपल्याला 2y मिळालेले आहेत, दोघांचे ॲडिशन करा 16 इज इक्वल टू 2y. देअरफॉर y इज इक्वल टू काय मिळेल 16/2. या ठिकाणी हे 16/2, 2 1 जा 2, 2 8 जा 16. देअरफॉर y इज इक्वल टू 8. आपल्याला y आणि x या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळाल्या आहेत. म्हणजे x इज इक्वल टू 12, y इज इक्वल टू 8. तर या ठिकाणी आपल्याला
आपल्याला पेरिमीटर आणि एरिया विचारलं, तर आपल्याला पेरिमीटर आणि एरियासाठी हे फॉर्म्युला यूज करायचे आहे. तर एरियासाठी फॉर्म्युला काय, लेंथ इंटू ब्रेड्थ रेक्टँगलसाठी, आणि पेरिमीटरसाठी फॉर्म्युला काय, 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ. तर आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ सुरुवातीला माहीत करून घ्यावं लागेल. मग लेंथ कशा प्रकारे माहीत करून घेणार, लेंथ म्हणजेच काय येईल पहा, लेंथ म्हणजे आपण हे घेऊया आणि ब्रेड्थमध्ये हे दोन, यापैकी दोनपैकी कोणतेही डिस्टन्स घेतलं तरी चालेल. तर सुरुवातीला आपण लेंथ काढूया, नाव म्हणू. नाव म्हणजे आता आपण काय करणार आहोत, लेंथ काढणार आहोत. लेंथ म्हणजे कोणती घेणार, एक तर हे डिस्टन्स घ्या किंवा हे घ्या, कोणतीही साईड घ्या. आपण 4x - y हे घेऊ. म्हणजेच काय मिळेल पहा, 4x, एक्स व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी आपण एक्सची व्हॅल्यू काढलेली आहे. एक्स किती आहे 12 आणि y 8, मीन्स 12 - 8. या ठिकाणी 12 चौक 48, हे -8. म्हणजेच लेंथ आपल्याला काय मिळाली, लेंथ इज इक्वल टू 40. परंतु याला आपल्याला काय दिलेलं नाही मेजर्स, तर या ठिकाणी आपण काय घेऊया, युनिट्स घेता येईल. ओके, ही झाली लेंथ. यानंतर ब्रेड्थ पण काढावं लागेल, कारण फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला पेरिमीटर आणि एरिया फाईंड करायचा आहे. म्हणजे लेंथ आणि ब्रेड्थ दोनही माहीत करायला लागतील. तर या ठिकाणी लेंथ ब्रेड्थमध्ये कोणते घेणार, या ठिकाणी 2y घ्या किंवा x + y घ्या. तर या ठिकाणी मी x + 4 घेतो. तर x किती आहे 12 प्लस हे 4, म्हणजेच काय झाले 12 + 4 दॅट इज 16 युनिट्स. ओके, या ठिकाणी आपल्याला ब्रेड्थ माहीत झाली, लेंथ माहीत झाली. आता फाईंड करूया पेरिमीटर. पेरिमीटर कशा प्रकारे काढणार, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. ओके, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आहे, रेक्टँगल इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड्थ. म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू पुट करू आपण. लेंथ किती घेणार, 2 इन ब्रॅकेट लेंथ या ठिकाणी 40 प्लस ब्रेड्थ 16. म्हणजेच किती मिळाले पहा, 2 × 14 + 60, 40 + 60 दॅट इज 56, अँड 2 × 56 दॅट इज काय मिळेल आपल्याला, 2 × 56. या ठिकाणी देअरफॉर पेरिमीटर इज इक्वल टू घेऊ आपण, देअरफॉर पेरिमीटर इज इक्वल टू 2 × 56. ओके, 2 × 56 112, या ठिकाणी 112 युनिट. या ठिकाणी हा पेरिमीटर झाला. तर या ठिकाणी हा आपल्याला पेरिमीटर मिळालेला आहे. ही फाईंड व्हॅल्यू करायला सांगितली होती. या ठिकाणी आपण बॉक्स करूया. या ठिकाणी पेरिमीटर मिळाला. यानंतर आपल्याला काय विचारलं आहे की एरिया ऑफ रेक्टँगल म्हटले, म्हणजे आपल्याला पुन्हा तो फॉर्म्युला घ्यावा लागेल. एरिया ऑफ रेक्टँगल काय आहे, एरिया ऑफ रेक्टँगलसाठी फॉर्म्युला एरिया लेंथ इंटू ब्रेडचा. म्हणजे लेंथ माहिती आहे आपल्याला, लेंथ किती आहे 40. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी साईडला घेऊ 40 इज इक्वल टू काय घेता येईल पहा, लेंथ 40 × ब्रेडचं किती आहे, ब्रेड्थ म्हणजे रुंदी आपण म्हणूया या ठिकाणी 16. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करूया, 16 0 0 आणि 16 4 जा 64. या ठिकाणी स्क्वेअर युनिट हे आपल्याला युनिट द्यावं लागेल या ठिकाणी. ओके, कारण या ठिकाणी आपल्याला काही युनिट दिलेलं नाही आणि एरिया आहे, म्हणजे या ठिकाणी काय होईल, युनिट × युनिट स्क्वेअर युनिट होईल. ओके, परंतु हा काय झाला, एरिया झाला. ओके, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एरिया मिळाला आहे. देअरफॉर एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, 640 स्क्वेअर युनिट्स. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला हा एरिया मिळाला आहे. तर पहा, सिम्पल एक्झाम्पल आहे. आपल्याला सुरुवातीला फक्त काय लक्षात घ्यावं लागेल की कंडिशन्स आपल्याला काय दिलेले आहेत आणि या कंडिशनवरून आपल्याला डिपेंड इक्वेशन्स तयार करावं लागतील. इक्वेशन्सवर आपण सुरुवातीला एक्स आणि वाय फाईंड केले. यानंतर आपल्याला पेरिमीटर आणि रेक्टँगलचे एरिया विचार होता. मग पेरिमीटरमध्ये फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला आणि एरियामध्ये लेंथ आणि ब्रेड्थ हे माहीत पाहिजे. म्हणून सुरुवातीला आपण काय केले, लेंथ आणि ब्रेड्थ फाईंड केली. लेंथ आणि ब्रेड्थ कशावरून फाईंड केली, डायग्राममध्ये लॉंग डिस्टन्स हे लेंथ असेल, शॉर्ट डिस्टन्स हे ब्रेड्थ घ्या. यावरून आपल्याला लेंथ आणि ब्रेड्थ फाईंड करता येईल. यामध्ये आपण फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करून पेरिमीटर पण काढला आणि एरियासुद्धा काढलेला आहे. ओके, अशा प्रकारे आपल्याला सेकंड एक्झाम्पल ओके हे या ठिकाणी आपण कंप्लीट केलेलं आहे. यानंतर आपण थर्ड क्वेश्चन पाहणार आहोत. पहा, आपल्याला थर्ड क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाईस द एज ऑफ हिज सन इज 70. क्वेश्चनचा अर्थ नीट समजून घ्या. सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाईस द एज ऑफ हिज सन इज 70. म्हणजे वडील आणि मुलाच्या वयाची दुप्पट यांची बेरीज आपल्याला दिलेली आहे 70. इफ वी डबल द एज ऑफ द फादर्स, आपण जर फादरचं एज डबल केलं अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन, आणि वडिलांची वयाची डबल करून काय केली, मुलाच्या एजमध्ये किंवा वयामध्ये काय केली, ॲड केली, देन द सम इज 95. त्यावेळेस त्यांची सम किती येते 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आणि यावर आपल्याला काय म्हटलं आहे, त्या दोघांची पण काय करायचे आपल्याला प्रेझेंट एज म्हणजे सध्या एज किती आहे ती या ठिकाणी फाइंड करायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला फादरचंही एज माहीत नाही आणि सनचंही एज माहीत नाही, तर आपण दोघांसाठी एकासाठी एक्स घेऊया, एकासाठी वाय कन्सिडर करू. ओके, तर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या कंडिशनचा यूज करून आपल्याला लिनियर इक्वेशन या ठिकाणी
तयार करायचे आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला सपोज घेऊया. सपोजमध्ये काय सांगतील आपल्याला, एक फादरसाठी एज कन्सिडर करू आणि एक सनसाठी. सपोज फादर्स प्रेझेंट एज, सपोज फादर्स प्रेझेंट एज, आपल्याला प्रेझेंट एज काढायचे आहे, त्याबद्दल आपण प्रेझेंट एज घेतो आहे, इज इक्वल टू काय घेऊया, सपोज एक्स इयर. ओके, वडिलांचे आजचे वय आपण काय घेतो आहे, प्रेझेंट एज एक्स इयर्स. देअरफॉर यानंतर सन्स घेऊया. देअरफॉर सन्स प्रेझेंट एज, मुलाचे सुद्धा आपल्याला प्रेझेंट एज घ्यायचे आहे. प्रेझेंट एज आपण काय घेऊया, सपोज या ठिकाणी काय घेतलं आपण, वाय इयर्स. ओके, या ठिकाणी हे फादर्स एज झाली. यानंतर कंडिशन फर्स्ट यूज करू आपण. या ठिकाणी 2 कंडिशन दिलेल्या आहेत आपल्याला. फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे, कंडिशन 1 म्हणू आपण. कंडिशन 1मध्ये काय म्हटले पहा, या ठिकाणी द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाईस द एज ऑफ हिज सम. सम म्हटलं आहे, सम म्हटल्यानंतर आपण प्लस करणार आहोत, पण प्लस कोणाची करणार आहोत, काय म्हटलं आहे, सम ऑफ फादर्स एज. मग सम ऑफ फादर्स एज किती आहे, एक्स, प्लस पुढे काय म्हटले, ट्वाईस द सन्स एज, म्हणजे काय, ट्वाईस द सन्स एज म्हटलं, मग सन्स एज वाय आहे, म्हणजे ट्वाईस 2y इज इक्वल टू, आणि ह्या दोघांची फादर्स एज अँड ट्वाईस द सन्स एज ही किती आहे, 70 आहे, इज इक्वल टू 70. इक्वेशन नंबर फर्स्ट घेऊया. यानंतर सेकंड कंडिशनचा यूज करून आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन नंबर सेकंड हे तयार करायचं आहे. तर पहा आपल्याला सेकंड कंडिशन काय दिली आहे, इफ वी डबल द एज ऑफ फादर्स. आता आपण काय केले, फादर्स एज डबल केलं अँड ॲडेड टू द एज ऑफ हिज सन्स. सम इज 95, म्हणजे आपण फादरच्या एजची डबल केली, म्हणजेच काय केले, एक्स आहे फादरचे एज, याची ट्वाईस म्हणजे डबल, म्हणजेच काय येईल 2x, प्लस आणि हे ॲड केलं कोणाबरोबर, हिज सन्स एज, म्हणजेच काय वाय, आणि त्यावेळेस या दोघांची ॲडिशन काय येते म्हणून सांगितलं आपल्याला 95. तर या ठिकाणी आपण फर्स्ट कंडिशनचा यूज केला, यावरून इक्वेशन तयार झाले. सेकंड कंडिशनचा यूज केला, इक्वेशन नंबर सेकंड तयार झालेले आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे 2 इक्वेशन सॉल्व करून आपल्याला एक्स आणि वाय फाइंड करायचे, आणि एक्स आणि वाय फाइंड केले म्हणजे आपल्याला काय मिळेल, फादर्स प्रेझेंट एज अँड सन्स प्रेझेंट एज. तर आपण हे 2 इक्वेशन सॉल्व करूया बाय इक्वेटिंग कोएफिशियंट मेथड. या ठिकाणी एक्स आहे, या ठिकाणी एक्स आहे, या ठिकाणी वाय आहे वाय, परंतु कोएफिशियंट या ठिकाणी 1, या ठिकाणी 2, 1 कोएफिशियंट इक्वल नाहीत, एक्ससुद्धा आणि वायसाठीचे सुद्धा. तर आपण एकतर एक्सचे कोएफिशियंट सेम करू किंवा वायचे कोएफिशियंट सेम करू. तर या ठिकाणी आपण या ठिकाणी आपण वायचे कोएफिशियंट किंवा एक्सचे दोन्हीपैकी कोणाचीही केली तरी चालतील. आपण या ठिकाणी एक्सचे कोएफिशियंट सेम करूया. पहा या ठिकाणी काय मिळेल, म्हणजे या ठिकाणी एक्सचा कोएफिशियंट 2 आहे, म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला किती आणावं लागेल, कोएफिशियंट 2 घ्यावं लागेल. मग 2 केव्हा येईल, इक्वेशन फर्स्टला मल्टिप्लाय बाय 2 करावं लागेल. म्हणजे या ठिकाणी म्हणता येईल इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय 2. इक्वेशन 1ला मल्टिप्लाय करू आपण 2ने, म्हणजेच काय मिळेल, या ठिकाणी 2x प्लस एक्सला मल्टिप्लाय केले 2x झाले, 2yला मल्टिप्लाय करू म्हणजेच काय येईल 4y इज इक्वल टू 2ने 70ला मल्टिप्लाय करा 140. इक्वेशन नंबर थर्ड. म्हणजे आता इक्वेशन सेकंड आणि इक्वेशन थर्ड यामध्ये आपण एक्सचे कोएफिशियंट सेम केले. तर आता इक्वेशन 1चा आपल्याला वापर नाही, आपल्याला सेकंड आणि थर्ड यूज करायचं आहे, कारण आपण त्यांचे कोएफिशियंट काय केलेले, एक्सचे सेम केलेले आहे. परंतु आता या 2 इक्वेशनची ॲडिशन की सबट्रॅक्शन हे त्यांच्या साईनवरून ठेवायचे. या ठिकाणी प्लस आहे, सेम साईन असेल तर सबट्रॅक्शन, म्हणजेच बिगर मायनस स्मॉलर. मग काय, कोणते इक्वेशन बिगर आहे, इक्वेशन 3 मायनस इक्वेशन सेकंड. तर या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन करूया. म्हणजे इक्वेशन नंबर 3 पहा काय आहे, 2x प्लस 4y इज इक्वल टू 140, आणि इक्वेशन नंबर सेकंड या ठिकाणी 2x प्लस y इज इक्वल टू 95. पहा या ठिकाणी सबट्रॅक्शन करूया, काय मिळेल पहा. या ठिकाणी सबट्रॅक्शन करताना सर्वांचे साईन आपण चेंज करतो, म्हणजे या ठिकाणी मायनस, या ठिकाणी सुद्धा मायनस, आणि या ठिकाणी सुद्धा मायनस. म्हणजे काय मिळेल पहा, या ठिकाणी 2x मायनस 2x गेट कॅन्सल, 4y मायनस y म्हणजेच काय 3y इज इक्वल टू 140 मायनस 95. 140मधून 95 मायनस केल्यानंतर काय राहतील आपल्याला 45. देअरफोर आपल्याला या ठिकाणी वायची व्हॅल्यू फाइंड करायची. देअरफोर काय म्हणता येईल, देअरफोर y इज इक्वल टू, हे 3ला शिफ्ट करा राईट साईडला, 45/3, 3 1 जा 3, 3 1 जा 3, रिमेनिंग 1 एक शिल्लक राहिला, 3 5 जा 15. देअरफोर y इज इक्वल टू काय मिळाले 15. परंतु आपल्याला हे एक्सची सुद्धा व्हॅल्यू फाइंड करायची, तर हे आलेली वायची व्हॅल्यू कुठे पुट करताय, पुट y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन 1. तर या ठिकाणी आपण म्हणूया पुट y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये पुट करा, 2मध्ये पुट करा किंवा 3मध्ये कुठेही पुट केलं तरी चालेल. तर या ठिकाणी आपण इक्वेशन 1मध्ये पुट करू, x प्लस 2 मल्टिप्लाय या ठिकाणी y व्हॅल्यू ऑफ y दॅट इज 15 इज इक्वल टू 70. 15 इज इक्वल टू 70. या ठिकाणी सॉल्व करा, x प्लस 15 2 जा 30 इज इक्वल टू 70. 30ला शिफ्ट करा राईटला, देअरफोर 70 प्लस आहे मायनस 30 होईल, मीन्स x इज इक्वल टू
40 ही झाली एक्ससाठी व्हॅल्यू. परंतु आपल्याला फाइंड करायचे प्रेझेंट एज, म्हणजे एक्स म्हणजेच काय प्रेझेंट एज ऑफ फादर अँड वाय म्हणजेच प्रेझेंट एज ऑफ सन. यावर सेंटेन्स काय घेणार, देअरफॉर आपल्याला सांगता येईल देअरफॉर प्रेझेंट एज ऑफ फादर अँड सन, प्रेझेंट एज ऑफ फादर अँड सन इज काय आहे, फादर अँड सन इज किती आहे फादरसाठी 40 years अँड सनसाठी किती आहे, अँड सनसाठी या ठिकाणी आपण वाय या ठिकाणी 15 years. परंतु हे काय घेणार रिस्पेक्टिवली म्हणजे अनुक्रमे, म्हणजे फादर्ससाठी एज काय आहे 40 आणि सनसाठी एज काय आहे 15. ओके, तशा प्रकारे आपल्याला हे थर्ड क्वेश्चन हा या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. क्वेश्चन एकदम सिम्पल्स आहेत. अशा टाईपमध्ये क्वेश्चन आपल्याला 2 marks और 3 marksसाठी हे विचारले जाऊ शकतात. या ठिकाणी महत्त्वाची प्रॅक्टिस सेट आहे वर्ड प्रॉब्लेमसाठीची. आपल्याला कंडिशन लक्षात काय ठेवायची, या ठिकाणी हे इक्वेशन जे आहेत हे कंडिशन्सवरून कशाप्रकारे तयार होतात ते. तर आपल्याला क्वेश्चन नंबर 4 हा आपल्याला पुढे काय दिलेला आहे, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice इट्स न्यूमरेटर. म्हणजे एक फ्रॅक्शन आहे आणि त्या फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे तो काय आहे 4ने जास्त आहे, 4ने जास्त आहे. 4 more than twice इट्स न्यूमरेटर, परंतु काय 4ने जास्त आहे पण कोणापेक्षा ट्वाईस दी न्यूमरेटर, न्यूमरेटरच्या दुपटीपेक्षा 4ने जास्त आहे. ओके, नेक्स्ट डिनॉमिनेटर बिकम्स 12 times द न्यूमरेटर. परंतु पुढे कंडिशन काय सांगितलं आपल्याला, जो डिनॉमिनेटर आहे हा काय होतो 12 times द न्यूमरेटर, म्हणजे न्यूमरेटरच्या 12 पट होतो आहे. मग 12 पट जर होत असेल तर काय सांगितलं, परंतु केव्हा, इफ त्यासाठी कंडिशन दिली, इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. जर आपण न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 6ने रिड्यूस केलं तर काय सांगितलं आपल्याला, जो डिनॉमिनेटर आहे हा काय होतो आहे न्यूमरेटरपेक्षा 12 times होतो आहे, म्हणजे 12 times म्हणजे त्याची 12 पट होतो आहे. ओके, तर आपल्याला काय म्हटलं फाइंड द फ्रॅक्शन. तर यावरून आपल्याला फ्रॅक्शन फाइंड करायचं आहे. आता फ्रॅक्शन आहे म्हटलं या ठिकाणी, फ्रॅक्शन फाइंड करा म्हटलं आहे, म्हणजे आपल्याला काय घ्यावं लागेल, या ठिकाणी न्यूमरेटर काय आहे आणि डिनॉमिनेटर काय आहे हे आपल्याला फ्रॅक्शनमध्ये माहीत करून घ्यावं लागेल. आणि न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर जर आपण घेतले तर यावर आपल्याला काय घेता येईल फ्रॅक्शन. तर आपण या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 4मध्ये सुरुवातीला सपोज घेऊया. सपोजमध्ये काय घेणार आपण, एक न्यूमरेटर कन्सिडर करू, एक डिनॉमिनेटर कन्सिडर करू. तर या ठिकाणी सुरुवातीला सपोज म्हणूया. सपोजमध्ये काय सांगता येईल आपल्याला, सपोज न्यूमरेटर घेऊया सुरुवातीला न्यूमरेटर इज इक्वल टू काय घेता आहे एक्स घेऊया, आणि डिनॉमिनेटरसाठी काय घेता येईल, डिनॉमिनेटर इज इक्वल टू वाय. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी फ्रॅक्शन मिळेल. देअरफॉर फ्रॅक्शन म्हणजेच काय मिळेल बघा आपल्याला, अपूर्णांक म्हणजेच काय असतो, एक न्यूमरेटर असतो आणि खाली काय असेल डिनॉमिनेटर वाय, न्यूमरेटर एक्स. तर या ठिकाणी आपल्याला फ्रॅक्शन काय मिळालं आहे, एक्स डिवाइड बाय वाय. म्हणजे आपल्याला एक्स आणि वायची जी व्हॅल्यू माहीत केली आपण, तर आपल्याला काय मिळणार आहे, तो फ्रॅक्शन आहे तो मिळणार आहे, म्हणजे अपूर्णांक मिळेल. तर या ठिकाणी आपल्याला फर्स्ट कंडिशनचा यूज करायचा आहे सुरुवातीला. फर्स्ट कंडिशन, तर आपण या ठिकाणी कंडिशन फर्स्ट म्हणूया. काय दिलेले आहे ते आपल्याला कंडिशन फर्स्टवरून आपल्याला काय करायचं आहे, एक फर्स्ट इक्वेशन आपण या ठिकाणी तयार करणार आहोत. तर फर्स्ट कंडिशन काय दिली आहे, द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन म्हटलं म्हणजे डिनॉमिनेटर म्हणजे वाय आहे. ओके, म्हणजेच आपण या ठिकाणी डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन म्हटलं म्हणजेच काय वाय अँड इज म्हटलं आहे. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज म्हटलं की इज इक्वल टू लक्षात ठेवायचं. मीन्स डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than, 4ने जास्त आहे म्हणजे +4 होईल. परंतु कोणापेक्षा 4 more than इट्स ट्वाईस द इट्स न्यूमरेटर. ओके, ट्वाईस द न्यूमरेटर म्हटले, मग न्यूमरेटर किती आहे पहा, न्यूमरेटर एक्स आहे आणि त्याची ट्वाईस या ठिकाणी 2x + 4 म्हणजे 2x पेक्षा तो कसा आहे 4ने जास्त आहे. ओके, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं वाय इज इक्वल टू मीन्स डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than ट्वाईस इट्स न्यूमरेटर. ओके, तर या ठिकाणी आपल्याला इक्वेशन तयार करायचं. इक्वेशन कशा प्रकारे तयार करणार, या ठिकाणी वायला एका साईडला घ्या आणि एक्स वाय एका साईडला आणि हे 4 एका साईडला. तर आपण काय करूया, हे वाय इकडे घेऊ, 4 या साईडला घेऊ, म्हणजे काय होईल मायनस, हे प्लस आहे या साईडला मायनस होईल. इज इक्वल टू 2x ॲज इट इज आणि हे वाय इकडे घेऊया म्हणजे -y. तर आपण सुरुवातीला हा पार्ट लिहूया 2x - y आणि नंतर हा -4 वाला पार्ट. हे इक्वेशन नंबर फर्स्ट झाले. ओके, इक्वेशन नंबर फर्स्ट हे आपण या ठिकाणी मिळवलं आहे. या ठिकाणी नंतर कंडिशन सेकंड यूज करणार आहोत. आता कंडिशन सेकंड काय आहे पहा, आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे द डिनॉमिनेटर बिकम्स 12 times द न्यूमरेटर. आपल्याला काय सांगितलं आहे, डिनॉमिनेटर जो आहे हा 12 times होतो आहे न्यूमरेटरपेक्षा. ओके, बिकम्स म्हणजे ज्या प्रकारे आपण इज म्हणजे इज इक्वल टू घेतलं त्याप्रमाणे बिकम्स म्हणजे सुद्धा इज इक्वल टू मीन्स डिनॉमिनेटर इज इक्वल टू काय आहे 12 times द न्यूमरेटर. म्हणजे या ठिकाणी परंतु त्यासाठी कंडिशन दिली आपल्याला. कंडिशन काय दिली आहे पहा या ठिकाणी, इफ द बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रेड्युस्ड बाय 6 म्हटले. ओके, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रेड्युस्ड बाय 6. तर या ठिकाणी मी घेतो न्यूमरेटर, बट या ठिकाणी काय सांगता येईल आपल्याला, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. ओके, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इज रेड्युस्ड बाय
इज रेड्युस्ड बाय 6. कितीने रेड्यूस करायचं आपल्याला 6. म्हणजे न्यूमरेटर किती आहे, देअरफॉर न्यूमरेटर आपल्याला काय मिळेल या ठिकाणी घेऊया. देअरफॉर न्यूमरेटर इज इक्वल टू, म्हणजे आपल्याला न्यूमरेटर काय मिळणार आहे, 6नं रेड्यूस करायचं आहे. मग न्यूमरेटर आहे x आणि हा 6नं लहान करायचा आहे, रेड्यूस करायचा आहे, कमी करायचा आहे. म्हणजे काय होणार, एक्समधून किती कमी होणार, 6 कमी होतील. नंतर डिनॉमिनेटरसुद्धा रेड्यूस करायचं आहे, आपल्याला सांगितलं आहे दोन्हीही रेड्यूस करायचे आहेत. म्हणजे डिनॉमिनेटर किती आहे y, म्हणजे यामधून सुद्धा मायनस करायचे आहेत 6. म्हणजे आपल्याला आता काय मिळालं, न्यूमरेटर x - 6 झाला आणि डिनॉमिनेटर y - 6 झाला. तर आपल्याला या ठिकाणी कंडिशन काय सांगितलेली, त्या कंडिशनचा यूज करायचा आपल्याला. ओके, डिनॉमिनेटर बिकम्स म्हटलं आहे. मग डिनॉमिनेटर बिकम्स म्हणजे डिनॉमिनेटर काय आहे, y - 6 आहे. इज इक्वल टू बिकम्स म्हणजे ज्या प्रकारे इज आहे त्या प्रकारे इज इक्वल टू 12 टाईम्स आहे, म्हणजे 12 घेतले. परंतु कोणापेक्षा 12 टाईम्स म्हटले की ज्याप्रमाणे आपण ट्वाईस थ्राईस वगैरे म्हणतो त्याप्रमाणे मल्टिप्लिकेशन. 12 टाईम्स दी कोणापेक्षा, न्यूमरेटर. आणि न्यूमरेटर किती आहे, x - 6. तर या ठिकाणी आपण कंडिशनचा यूज केलेला आहे. कंडिशन काय होती, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाईम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर बिकम्स म्हटले, डिनॉमिनेटर इज इक्वल टू 12 टाईम्स म्हणजे मल्टिप्लिकेशन, पण कोणापेक्षा, न्यूमरेटर इज x - 6. तर आपण या ठिकाणी हे सॉल्व करणार आहोत. काय मिळेल पहा, म्हणजेच या ठिकाणी y - 6 इज इक्वल टू 12ला मल्टिप्लाय करा मध्ये 12 व x. ओके, या ठिकाणी 12ने मल्टिप्लाय करा 12x मायनस या ठिकाणी 12 × 5 = 60, 12 × 6 = 72 मिळतील, म्हणजे 72. तर या ठिकाणी सुद्धा पुन्हा x आणि y एका साईडला घ्या आणि ज्यामध्ये x आणि y नाही ते अदर साईडला. तर या ठिकाणी मी हे -6 ॲज इट इज ठेवतो. या ठिकाणी हे -72 या साईडला घेऊया, +72 इज इक्वल टू हे 12 व x ॲज इट इज आणि हे प्लस y इकडे आल्यानंतर काय होतील, -y. तर आपण या ठिकाणी सॉल्व करू. 72 मायनस या ठिकाणी 6 आहेत, म्हणजे बिगरमधून स्मॉलर मायनस करा, दॅट इज 66 इज इक्वल टू 12x - y. अगोदर आपण राईट साईड लिहूया, म्हणजे 12x - y इज इक्वल टू हे या साईडला घेतल्यानंतर 66 घेऊया. इक्वेशन नंबर 2. तर या ठिकाणी आपल्याला इक्वेशन नंबर 1 मिळालेलं आहे, या ठिकाणी 6 मिळालेलं आहे. ओके, आता या ठिकाणी ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन बनवण्याची तुम्हाला आणखी दुसरी एक मेथड आहे. दुसऱ्या मेथडने तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. आता आपल्याला काय सांगितलं होतं, मी या ठिकाणी हे शॉर्टमध्ये मेथड देतो कशा प्रकारे आहे ते. तर या ठिकाणी हे इक्वेशन तयार करण्यासाठी पहा, या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं होतं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इज रेड्युस्ड बाय 6. तर तुम्ही डायरेक्टली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर घेऊ शकता, न्यूमरेटर डिवाइड बाय डिनॉमिनेटर. तर या ठिकाणी काय सांगितले, रेड्यूस म्हटले, मग हा न्यूमरेटर आपण रेड्यूस करू म्हणजे काय घेणार, -6 घेणार. वायसुद्धा डिनॉमिनेटरसुद्धा रेड्यूस करायचा आहे म्हणून -6 घेणार. परंतु इज इक्वल टू हा बिकम म्हटले, हा किती होतो आहे, म्हणजे इज इक्वल टू ज्या प्रकारे इथं इज इक्वल टू आपण घेतलेलं होतं त्या प्रकारे इज इक्वल टू. परंतु हा किती होतो सांगितले, 12 टाईम्स द न्यूमरेटर म्हटले. मग आता 12 टाईम म्हणजे न्यूमरेटरच्या 12 टाईम आहे, 12 पट आहे. म्हणजे जो आत्ता येणारा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर आहे यांचा आपल्याला डिनॉमिनेटर काय घेतलं आहे, 12 टाईम्स आहे. परंतु न्यूमरेटर माहिती आहे का, न्यूमरेटर माहीत नाही, म्हणून आपण न्यूमरेटर काय घेऊ, 1 घेऊ. आणि 1ची 12 टाईम म्हणजे न्यूमरेटर हा 1 आहे, मग 1ची 12 टाईम म्हणजे काय होईल, 12 होईल. म्हणजे डिनॉमिनेटर किती राहिलं मग 12. म्हणजे या ठिकाणी तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. पुढे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येईल पहा, 12 मल्टिप्लाय या ठिकाणी काय घेणार, x - 6 इज इक्वल टू 1ने y - 6ला मल्टिप्लाय करा, y - 6 ॲज इट राहतील. म्हणजे आपल्याला हा जो या ठिकाणी फॉर्मॅट मिळाला आहे, हे फॉर्मॅट आपल्याला या ठिकाणी मिळालं आहे. पहा, सुरुवातीला y - 6 इज इक्वल टू 12x - 6, 12 व x - 6. आता आपण या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलेलं आहे, किंवा या ठिकाणी तुम्हाला आलेलं पेज मिळेल पहा, या ठिकाणी 12 व x - 6 व या ठिकाणी y - 6. तर या मेथडचा यूज करा किंवा या मेथडचा यूज करा. परंतु या ठिकाणी हे लक्षात यायला पाहिजे की हे कशा प्रकारे घेतलं. आपल्याला 12 टाईम्स द न्यूमरेटर म्हटले, परंतु न्यूमरेटर माहीत नाही म्हणून न्यूमरेटर 1 घेतला, काही नसेल म्हणजे 1 असेल आणि त्याची 12 टाईम म्हणजे काय झाले, 12 होतील. ओके, तर अशा प्रकारे सुद्धा बनवू शकता कंडिशन सेकंड, किंवा या प्रकारे बनवलं तरी सुद्धा चालेल. तर आता या ठिकाणी आपल्याला इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड या दोन इक्वेशनमध्ये काय करायचं आहे, की इक्वेशन सॉल्व करायचे आहेत बाय इक्वेटिंग कोएफिशियंट. तर पहा, या ठिकाणी 2x - y इज इक्वल टू -4. या ठिकाणी -12 - y म्हणजे या ठिकाणी -y, या ठिकाणी सुद्धा -y. म्हणजे दोघांमध्ये y हे काय आहेत, वायसाठी कोएफिशियंट सेम आहेत. म्हणजे दोघांची काय करणार, दोघांमध्ये जर सेम साईन असेल, सेम साईन आहेत म्हणजे दोघांची सबट्रॅक्शन. पण सबट्रॅक्शन करताना बिगर मायनस स्मॉलर मीन्स इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन 1. इक्वेशन सेकंड 12x - y इज इक्वल टू 66 आणि इक्वेशन नंबर फर्स्ट या ठिकाणी 2x - y इज इक्वल टू या ठिकाणी काय घेणार, -4. या ठिकाणी दोघांची सबट्रॅक्शनमध्ये साईन चेंज होताल, या ठिकाणी +y होईल, या ठिकाणी +4 होईल. 12 - 2 मीन्स 10x. ओके, या ठिकाणी साईन चेंज केलेलं आहे, -y +y गेट कॅन्सल.
इज इक्वल टू 66 प्लस 4 दॅट इज 70. ओके, देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय मिळेल 70/10. 10 1 10, 10 7 देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला 7. परंतु आपल्याला एक्स 7 मिळाले, परंतु आणखी काय राहिले आपल्याला वाय माहीत करून घ्यावं लागेल. देअरफॉर आपण काय म्हणूया पुट इन इक्वेशन. कितीमध्ये पुट करताय पहा 1 2 आपण 1मध्ये पुट करूया. ओके, पुट इन इक्वेशन 1 म्हणू. ओके, म्हणजेच काय मिळेल आपल्याला पहा या ठिकाणी 2 × 7 - y इज इक्वल टू हे किती आहेत इज इक्वल टू -4. सॉल्व करा. 2 4 14 2 7 14 -y इज इक्वल टू -4. या ठिकाणी y इकडे शिफ्ट करा आणि 4 या ठिकाणी घ्या. म्हणजेच आपल्याला काय मिळेल पहा या ठिकाणी काय करणार आपण हे y राईट साईडला घ्या आणि -4 लेफ्ट साईडला. म्हणजेच 14 + 4 इज इक्वल टू y. देअरफॉर y इज इक्वल टू 18. म्हणजे आपल्याला y सुद्धा मिळाले. मग यावरून आपल्याला x मिळाले y मिळाले. म्हणजेच आपल्याला फ्रॅक्शन माहीत होईल, कारण फ्रॅक्शन म्हणजेच काय x/y आहे. देअरफॉर फ्रॅक्शन इज इक्वल टू घेऊया. देअरफॉर फ्रॅक्शन इज इक्वल टू काय मिळाले पहा फ्रॅक्शनमध्ये न्यूमरेटर किती आहे, न्यूमरेटर म्हणजेच एक्स किती आहे 7 आणि वाय म्हणजेच किती आहे 18. ओके, तर या ठिकाणी हे आपल्याला फायनल आन्सर मिळेल. म्हणजे पहा या ठिकाणी पुन्हा हे एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला कंडिशनचाच पुन्हा आणखी वापर, म्हणजे कंडिशन आपल्याला पुन्हा समजून घ्यावं लागेल. कंडिशन फर्स्टमध्ये काय म्हटलं होतं की डिनॉमिनेटर इज 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. यावरून आपण एक इक्वेशन तयार. कंडिशन सेकंडमध्ये काय म्हटलं होतं न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर इज रेड्युस्ड बाय 6. या ठिकाणी रेड्यूस केला होता. तर 2 मेथड आहेत. एक तर आपण या मेथडनं सॉल्व करू शकता किंवा तुम्ही या मेथडनं सुद्धा सॉल्व करू शकता. या ठिकाणी म्हटलं आहे न्यूमरेटर आता रेड्युस्ड बाय 6 म्हटलं म्हणजे नवीन येणारा न्यूमरेटर काय असणार आहे x - 6 आणि नवीन आलेलं डिनॉमिनेटर y - 6. म्हणजे यावरून आपण काय केले ही कंडिशन तयार केली. काय म्हटलं होतं डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स न्यूमरेटर. ओके, या कंडिशनचा यूज करून आपण पुढे हे सॉल्व केले किंवा या मेथडने तुम्ही करू शकता. हे नसेल करायचे तर या पद्धतीने सुद्धा आपल्याला करता येईल. ओके, तशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 4 हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. यानंतर आपण क्वेश्चन नंबर 5 हा पाहणार आहोत. पहा क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे क्वेश्चन 2 टाइप ऑफ बॉक्सेस A and B आर टू बी प्लेस्ड इन अ ट्रक हॅव्हिंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. आपल्याला काय सांगितले 2 टाईपचे बॉक्स आहेत, टाईप A अँड टाईप B, आणि हे काय केलेत पुट केलेले आहेत किंवा प्लेस केलेले आहेत इन ट्रक, आणि त्या ट्रकची कॅपॅसिटी दिलेली आहे आपल्याला 10 टन. ओके, नेक्स्ट पहा व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप A अँड 100 बॉक्सेस ऑफ टाईप B आर लोडेड इन द ट्रक. ओके, इट वेट्स 10 टन्स, आणि त्यावेळेस त्यांचं वेट किती होतं आहे 10 टन होतं आहे. म्हणजे आपल्याला काय सांगितलेलं पहा जर आपण A टाईपचे 150 बॉक्स घेतले आणि B टाईपचे 100 बॉक्सेस घेतले आणि ते ट्रकमध्ये ठेवले तर त्या दोघांचे मिळून वेट किती होते आपल्याला सांगितले 10 टन होत आहे हे सांगितले. म्हणजे 2 टाईपचे बॉक्सेस मिळून. व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप A आर लोडेड इन द ट्रक इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप B. म्हणजे काय सांगितले जर आपण 260 बॉक्सेस A टाईपचे जर ट्रकमध्ये लोड केले तर त्या ठिकाणी B टाईपचे बॉक्सेस लोड करण्यासाठी किती जागा शिल्लक राहतील 40 बॉक्सेस एवढी जागा शिल्लक राहते. तर पुढे काय म्हटले सो दॅट इट इज फुल्ली लोडेड. म्हणजे जर 260 हे A टाईपचे आणि 40 जर B टाईपचे जर आपण लोड केले तर ट्रक काय होते फुल्ली लोडेड. फुल्ली लोडेड म्हणजेच पुन्हा त्या दोघांचे वेट किती होते 10 टन होते. यानंतर फाइंड द वेट ऑफ ईच टाईप ऑफ बॉक्स. तर यावर आपल्याला ईच टाईप ऑफ बॉक्स हे आपल्याला काय करायचे फाइंड करायचे. तर या ठिकाणी आता बॉक्सचं वजन आहे म्हटल्यानंतर बॉक्सचं वजन हे कशामध्ये असणार आहे किलोमध्ये असेल किलोग्रॅममध्ये असेल. म्हणजेच आपण काय म्हणूया वेट ऑफ टाईप A बॉक्स. ओके, अँड वेट ऑफ टाईप B बॉक्स. ओके, तर या ठिकाणी आपल्याला एकासाठी x kg घेऊ. सपोज करूया आपण या ठिकाणी सपोज कन्सिडर करता येईल. सपोजमध्ये काय घेणार या ठिकाणी सपोज म्हणूया. ओके, सपोज काय म्हणता येईल पहा सपोजमध्ये काय कन्सिडर करणार पहा या ठिकाणी घेऊया वेट ऑफ टाईप A बॉक्स किती आहे. सपोज आपण यासाठीचं वजन x किलोग्रॅम घेऊ. ओके, किलोग्रॅममध्ये. नेक्स्ट आता हे वेट हे बॉक्सचं A साठी झाले. नेक्स्ट वेट ऑफ हेच आपण सेकंड बॉक्ससाठी घेऊ वेट ऑफ टाईप B बॉक्स. आता B बॉक्ससाठी वजन काय घेऊ आपण y किलोग्रॅम घेऊ. आपण हे एका बॉक्ससाठी घेतो आहे. ओके, या ठिकाणी एका A टाईपच्या बॉक्सचं वजन x kg आहे आणि एका B टाईपच्या बॉक्सचं वजन हे y kg आहे. तर यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आपण सुरुवातीला आपल्याला वेट हे ट्रक्समध्ये जे वेट दिलेलं आहे हे काय दिलेलं आपल्याला कॅपॅसिटीज दिलेली आहे ही टनमध्ये दिलेली आहे. तर आपल्याला टन म्हणजे माहीत असायला पाहिजे. या ठिकाणी सुरुवातीला म्हणूया 1 टन. 1 टन म्हणजेच काय असेल 1000 किलोग्रॅम असणार आहे. ओके, कारण आपण बॉक्सचं वजन हे किलोग्रॅममध्ये आहे म्हणजे आपल्याला टन काय करावं लागेल किलोग्रॅममध्ये. देअरफॉर म्हणजे 10 टन म्हणजेच किती होईल मग देअरफॉर 10 टन इज इक्वल टू 10,000 किलोग्रॅम. ओके, तर आपल्याला टनसाठी यूज काय करायचं आहे किलोग्रॅम यूज करणार आहोत. म्हणजेच आपण कंडिशन 1 घेऊ. कंडिशन 1मध्ये काय सांगितलेलं आहे A टाईपसाठीचे बॉक्स किती आहेत आणि B टाईपसाठी किती आहेत हे पाहिजेत.
आता पहा या ठिकाणी आपल्याला एका बॉक्सचं वजन ए आहे या ठिकाणी आपल्याला एका बॉक्सचं वजन किती आहे एक्स किलोग्रॅम आहे. तर असे 2 असतील तर आपल्याला काय करणार, जेवढे बॉक्स आहेत त्याला मल्टिप्लाय करणार त्याच्या एका बॉक्सच्या वजनाने. जर 2 असतील तर 2x होईल, 3 असतील तर 3x होईल, 5 बॉक्सेस असतील तर 5x होईल, कारण 5 मल्टिप्लाय काय असणार आहे, एका बॉक्सचे वजन असणार आहे. ओके, तर या ठिकाणी आता आपण कंडिशनचा वापर करणार आहोत. तर फर्स्ट कंडिशन काय दिलेली ते पहा. व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप एचे किती बॉक्सेस आहेत, 150 आहेत. म्हणजे एका बॉक्सचं जर वजन x असेल तर आपल्याला अशा 150 बॉक्सेसचं वजन किती असेल, 150x प्लस आता सेकंड पण बॉक्स आहे. अँड 100 बॉक्सेस ऑफ टाईप बी आर प्लेस्ड. आणि बी टाईपचे सुद्धा बॉक्सेस आहेत आणि एका बॉक्सचं वजन वाय आहे. अशा किती बॉक्सेस पुट केलेले आहेत किंवा लोड केलेले तर 100. म्हणजेच काय होईल, 100 वाय इज इक्वल टू, म्हणजे हे जर दोन्ही ए टाईप आणि बी टाईपचे जर बॉक्सेस ठेवले, म्हणजे ए टाईपचे 150 आणि बी टाईपचे 100 बॉक्सेस, तर त्यावेळेस काय होते, हे ट्रक जे आहे काय होते 10 टन वेट होते म्हटले किंवा फुल लोड होते. म्हणजे 10 टन म्हणजेच किती घेणार, 10 टन म्हणजेच 10,000 किलोग्रॅम होईल. तर या ठिकाणी या इक्वेशनला कोणत्या कशाने डिवाइड होते का पाहू. या ठिकाणी पहा 150 आहेत, 100 आहेत आणि 10,000 आहेत. म्हणजेच आपल्याला डिवाइड बाय काय म्हणता येईल, 150 आणि 100 दोघांनाही डिवाइड कितीने होईल, डिवाइड बाय 50 म्हणूया. 50ने डिवाइड करू म्हणजेच काय मिळेल पहा. या ठिकाणी 53 जा मीन्स 3x प्लस 52 जा 2y इज इक्वल टू, या ठिकाणी 0 0 कॅन्सल होईल म्हणजे काय राहिले, आणि पुढे या ठिकाणी 5 2 जा 10 मीन्स 200. ओके, एक 0 0 कॅन्सल झालेला आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन नंबर फर्स्ट मिळालं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की हे कशा प्रकारे घेतलं ते. ओके, आपल्याला काय सांगितलं होतं, एका बॉक्सचं वजन x आहे. तर असे आपल्याला सुरुवातीला किती बॉक्स भरले होते, ए टाईपचे 150, म्हणजे वेट किती झालं 150 मल्टिप्लाय x. नंतर बी टाईपचे एका बॉक्स वजन y आहे, म्हणजेच आपल्याला 100 बॉक्सचं काय असेल 100 मल्टिप्लाय y. आणि हे दोघांचं मिळून वेट किती आहे 10 टन. अँड 10 टन मीन्स 10,000 किलोग्रॅम. ओके, तर यावरून आपण इक्वेशन नंबर फर्स्ट मिळवले आहे. यानंतर सेकंड कंडिशन सेकंडमध्ये ज्या प्रकारे आपण कंडिशन 1 यूज केली त्याच प्रकारे कंडिशन सेकंडसुद्धा यूज करायची. तर पहा या ठिकाणी आपल्या सेकंड कंडिशन काय म्हणले, बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ ए टाईप. आता ए टाईपचे बॉक्सेस किती आहेत 260 मीन्स 260, परंतु वेट किती होईल 260x प्लस. आता बी टाईपचे किती घेतलेले आहेत 40 बॉक्सेस. ओके, ऑफ बी टाईप म्हटले म्हणजे 40, परंतु बी टाईपसाठी एका बॉक्सचं वजन किती आहे y मीन्स 40y इज इक्वल टू. आणि ट्रक काय होते फुल्ली लोडेल म्हटले. फुल्ली लोडेल म्हणजेच काय, कॅपॅसिटी किती आहे ट्रकची 10 टन. म्हणजेच काय घेणार 10 टन म्हणजे 10,000 किलोग्रॅम. तर या ठिकाणी आपल्याला या इक्वेशनला पाहायचं आहे की कोणत्या नंबरने डिवाइड होत आहे का. तर पहा या ठिकाणी 260 40 10,000 डिवाइड बाय 20 होईल. ओके, डिवाइड बाय 20 म्हणजे काय पहा 21 जा 20, या ठिकाणी 6 राहिले, 23 जा 60x प्लस 22 जा 40 इज इक्वल टू, या ठिकाणी 25 जा 100 20 0 0 20 0 0. इक्वेशन नंबर सेकंड. या ठिकाणी इक्वेशन नंबर फर्स्ट, या ठिकाणी इक्वेशन नंबर सेकंड. तर यामध्ये पुन्हा आता इक्वेशनमध्ये काय कॉन्स्टंट आपल्याला कोएफिशियंट सेम वगैरे आहेत का ते पाहूया. एक्ससाठी कोएफिशियंट 3 13 2y. ओके, म्हणजे इक्वेशन 1 आणि 2मध्ये वायसाठी कोएफिशियंट सेम आहेत. म्हणजे वायचे कोएफिशियंट सेम असतील तर आपण या ठिकाणी काय करू, दोघांचे साईन चेक करू आणि इक्वेशनची ॲडिशन करायची काय सबट्रॅक्शन करायची ते सुद्धा ठरवू. तर या ठिकाणी दोघांचे साईन सेम आहेत, प्लस प्लस सेम साईन असेल तर दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करताना बिगर मायनस स्मॉलर. कोणता बिगर आहे सेकंड आहे. तर आपण या ठिकाणी काय घेणार, या ठिकाणी कंडिशन घेऊया इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन 1. मग इक्वेशन सेकंड काय आहे 13x प्लस 2y. या ठिकाणी 13x प्लस 2y इज इक्वल टू काय राहिले होते या ठिकाणी 500. ओके, या ठिकाणी 500 घेऊ. नंतर मायनस आपण सेकंड इक्वेशन 3x मायनस 2y. या ठिकाणी 3x प्लस 2y इज इक्वल टू, या ठिकाणी राईट साईडला 200. या दोघांचे आपल्याला सबट्रॅक्शनमध्ये या ठिकाणी 3x प्लस 3x आहे, हे काय होतील मायनस. हे प्लस 2y आहे ते मायनस, आणि या ठिकाणी प्लस 200 आहेत ते मायनस होतील. ओके, सर्वांचे साईन चेंज होतील. नेक्स्ट 13 मायनस 3x म्हणजेच काय झाले 13x मायनस 3x दॅट इज 10x. नेक्स्ट 2y प्लस 2y मायनस 2y गेट कॅन्सल. नेक्स्ट या ठिकाणी काय मिळेल 500 मायनस 200 दॅट इज 300. देअरफॉर x इज इक्वल टू 300 डिवाइड बाय 10. ह्या 10ला इकडे शिफ्ट करा. 10 1 जा 10, 10 3 जा 30 अँड 10 0 0. देअरफॉर x इज इक्वल टू 30. ओके, परंतु आपल्याला x बरोबर नंतर आपल्याला आणखी माहीत काय करून घ्यायचे आहेत, तर y सुद्धा माहीत करून घ्यायचे आहेत. मग y कशी करणार, आलेली व्हॅल्यू पुढे पुट करताय x इज इक्वल टू 30 पुट इन इक्वेशन 1. तर या ठिकाणी म्हणून आपण पुट इन
इक्वेशन फर्स्ट. मग इक्वेशन फर्स्ट काय आहे या ठिकाणी 3x म्हणजे 3 × 30 एक्सची व्हॅल्यू 30 प्लस 2y इज इक्वल टू या ठिकाणी 200. या ठिकाणी 200 घेऊया. या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करा. 3 × 30 90. ओके 3 0 0 3 3 जा 9 प्लस 2y इज इक्वल टू 200. 90ला शिफ्ट करा राईट साईडला. 2y इज इक्वल टू काय मिळेल 200 मायनस 90. काय आले मग 2y इज इक्वल टू 110. 200 मायनस 90 210. डिव्हिजन करा नंतर y इज इक्वल टू 110 डिवाइड बाय 2. पहा 2 ने डिवाइड करा. 2 5 जा 10 कॅरी 1 2 5 जा 10. देअरफॉर y इज इक्वल टू 55. म्हणजेच या ठिकाणी लक्षात काय ठेवणार x म्हणजेच काय द वेट ऑफ टाईप A बॉक्स दॅट इज x मीन्स 30 किलोग्रॅम अँड वेट ऑफ टाईप B बॉक्स दॅट इज y मीन्स 55 kg. ओके लास्टला सेंटेन्स लिहिता येईल. आपल्याला विचारलं काय सेंटेन्स फाइंड द वेट ऑफ इच टाईप ऑफ बॉक्स. देअरफॉर वेट ऑफ या ठिकाणी आपण सेंटेन्स घेऊया. देअरफॉर म्हणता येईल. देअरफॉर वेट ऑफ टाईप A बॉक्स अँड टाईप B बॉक्स इज किती मिळाले पहा. टाईप एसाठी आपण म्हटलं अगोदर टाईप ए म्हणजे एक्स इज 30 kg अँड 55 kg रिस्पेक्टिवली. ओके रिस्पेक्टिवली म्हणजेच काय म्हणता येईल अनुक्रमे. ओके म्हणजे ए टाईपसाठी किती आहे या ठिकाणी ए टाईपसाठी 30 kg आणि बी टाईपसाठी 55 kg. ओके तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर 5 हा या ठिकाणी सॉल्व. चला यानंतर आपण क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत आणि क्वेश्चन नंबर 6 हा प्रॅक्टिस सेट 1.5 मधील हा लास्ट क्वेश्चन आहे. तर पहा आपल्याला हा स्टार क्वेश्चन आहे म्हणजे महत्त्वाचा क्वेश्चन आहे. हा 3 मार्क और 4 मार्क्ससाठी विचारला जाऊ शकतो. तर पहा आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे. आउट ऑफ 1900 किलोमीटर मीन्स 1900 विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. विशालने काय केले टोटल डिस्टन्स काय आहे 1900 म्हणजे 1900 किलोमीटर आहे. त्यापैकी काही डिस्टन्स हे बसनं ट्रॅव्हल केलेलं आहे आणि काही डिस्टन्स हे एरोप्लेनने ट्रॅव्हल केलं आहे. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 km/h आणि बसचं आपल्याला ॲव्हरेज स्पीड दिलेलं आहे 60 km/h अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 km/h आणि आपल्याला एरोप्लेनचं सुद्धा ॲव्हरेज स्पीड दिलेलं आहे म्हणजे स्पीड आपल्याला 700 km/h आहे. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी आणि त्या विशालसाठी हे पूर्ण कंप्लीट डिस्टन्स म्हणजे 1900 किलोमीटर पूर्ण करण्यासाठी टोटल डिस्टन्स म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस अँड डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन म्हणजे कंप्लीट डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी 5 hours हा टाईम लागतो आहे. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. तर यावरून आपल्याला काय फाइंड करायचे विशालने बसने ट्रॅव्हल केलेले डिस्टन्स हे आपल्याला या ठिकाणी फाइंड करायचे आहे. ओके एक्झाम्पल महत्त्वाचे आहे आणि सिम्पल आहे. या ठिकाणी फक्त थोडीशी एक कंडिशन आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. तर या ठिकाणी पहा टोटल डिस्टन्स आहे म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय. तर आता आपल्याला फाइंड करायचं डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस आणि आपल्याला नंतर आहे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन. तर आपल्याला दोनही डिस्टन्स माहीत तर आपण एकासाठी घेऊया एक्स डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस एक्स घेऊ आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन हे काय घेऊ वाय घेऊ. तर पहा या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल. सपोज करूया या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6मध्ये सपोजमध्ये काय करणार डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस या ठिकाणी घेऊया. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज इक्वल टू काय घेणार एक्स किलोमीटर. ओके बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला आहे विशालनं एक्स किलोमीटर. नेक्स्ट डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन ओके डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन मग एरोप्लेनने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे वाय किलोमीटर. ओके त्या ठिकाणी आपल्याला हे दोन आपण सपोज केलेले आहेत. नंतर आपल्याला स्पीड पण दिलेलं आहे किंवा या ठिकाणी स्पीड आपण नंतर घेऊया. यानंतर आपल्याला आणखी काय माहीत आहे पहा या ठिकाणी आता टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे बसने आणि या ठिकाणी एरोप्लेनने म्हणजे बसने डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं एक्स आहे आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन हे वाय आहे. म्हणजे कंप्लीट डिस्टन्स किती झाले तर कंप्लीट डिस्टन्स ट्रॅव्हल बसने आणि एरोप्लेनने केलेलं हे 1900 झाले. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी फर्स्ट कंडिशन म्हणता येईल. ओके फर्स्ट कंडिशन या ठिकाणी कंडिशन 1 घेऊ आपण. कंडिशन 1मध्ये काय सांगता येईल आपल्याला की हे दोन्ही डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन हे किती आहे 1900. देअरफॉर या ठिकाणी काय घेणार देअरफॉर एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1900. इक्वेशन नंबर फर्स्ट आपल्याला मिळालेला आहे. ओके सिम्पल इक्वेशन आहे. सिम्पल म्हणजे काय एरोप्लेननं ट्रॅव्हल केलं आहे बसने ट्रॅव्हल केलं आहे म्हणजे दोन्ही मिळून किती झाले 1900. यानंतर सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन थोडीशी आपल्याला वेगळी आहे. कंडिशन सेकंड ही थोडी महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी पहा सुरुवातीला आपल्याला ॲव्हरेज स्पीड दिलेलं आहे स्पीड ऑफ बस दिलेलं आहे. ओके सुरुवातीला आपण गिवन घेऊया. स्पीड ऑफ बस हा किती आहे 60 km/h
आवर आहे. नंतर स्पीड ऑफ एरोप्लेनसुद्धा दिलेलं आहे आपल्याला, स्पीड ऑफ एरोप्लेन. ओके, या ठिकाणी स्पीड ऑफ एरोप्लेनसाठी स्पीड किती आहे, 700 किलोमीटर पर आवर दिलेला आहे. नंतर टायमिंगसुद्धा दिलेला आहे, परंतु हा टोटल टाईम आहे. ओके, टोटल टाईम म्हणजे काय, स्पीड ऑफ टोटल टाईम आहे म्हणजे टोटल टाईम घेऊ आपण. टोटल टाईम म्हणजे डिस्टन्स बसने ट्रॅव्हल करण्यासाठी आणि डिस्टन्स एरोप्लेनने ट्रॅव्हल करण्यासाठी टोटल टाईम आहे. टोटल टाईम किती आहे, 5 आवर आहे. ओके, तर या ठिकाणी आपल्याला टोटल टाईमसुद्धा माहीत आहे. तर या ठिकाणी आपल्याला बसने ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाईम लागला हे माहीत आहे का आपल्याला, किंवा एरोप्लेनने ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाईम लागला हे आपल्याला या ठिकाणी माहीत नाही. म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोघांचा कंबाईन टाईम माहीत आहे, एरोप्लेनसाठी आणि बससाठी, परंतु सेपरेट टाईम माहीत नाही. ज्याप्रमाणे पहा, दोघांचा सेपरेट स्पीड माहिती आहे, एरोप्लेनचा वेगळा आहे आणि बसचा सुद्धा वेगळा आहे. नंतर दोघांचं डिस्टन्ससुद्धा वेगळं आहे, बसचं डिस्टन्स x आहे आणि डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन हे y आहे. म्हणजे डिस्टन्स वेगवेगळे आहेत, स्पीड वेगळं आहे, फक्त आपल्याला वेगळा टाईम माहीत नाही. तर आपण या ठिकाणी आपल्याला सेपरेट टाईम माहीत नाही, तर आपण यूज कशाचा करणार, पुन्हा टाईम आपल्याला काढायचा आहे. म्हणजे स्पीड माहिती आहे, डिस्टन्स माहिती आहे आणि टाईम माहीत नाही, तर या ठिकाणी आपण स्पीडसाठीचा फॉर्म्युला यूज करणार आहोत. देअरफॉर म्हणजेच काय घेणार या ठिकाणी, देअरफॉर स्पीड इज इक्वल टू फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाईम. ओके, हा फॉर्म्युला आहे, परंतु आपल्याला काय पाहिजे, आपल्याला टाईम काढायचा आहे. मग टाईम कशा प्रकारे काढणार, टाईम इज इक्वल टू हे स्पीड इकडे घ्या, टाईम इकडे घ्या, म्हणजेच काय मिळेल आपल्याला, डिस्टन्स बाय स्पीड. तर या ठिकाणी आपण या फॉर्म्युलाचा यूज करून आपण इक्वेशन नंबर 2 हे या ठिकाणी मिळवणार आहोत. तर या ठिकाणी आपल्याला टाईम हे 2 असणार आहेत, एक असेल टाईम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल बाय बस अँड टाईम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल बाय एरोप्लेन. ओके, किंवा टाईम टेकन म्हणू. ओके, यानंतर आपण घेऊया काय म्हणता येईल आपल्याला, पहा, टाईम टेकन बाय किंवा टाईम रिक्वायर्ड. ओके, टाईम टेकन बाय बस इज इक्वल टू, आपण काय घेता येईल आपल्याला, बसने ट्रॅव्हल करण्यासाठी किती टाईम लागला हे आपण काढतो या ठिकाणी. तर या ठिकाणी कशा प्रकारे काढणार, पहा, टाईम काढतोय म्हणजे आपल्याला काय माहीत पाहिजे, डिस्टन्स अपॉन स्पीड, परंतु कोणासाठी घेणार आपण, बससाठी. मग बससाठी डिस्टन्स किती आहे या ठिकाणी, x हे ट्रॅव्हल केलेलं आहे आणि नंतर स्पीड किती आहे बससाठी, स्पीड बससाठी 60 आहे. ओके, यानंतर टाईम टेकन बाय एरोप्लेन घेऊ. या ठिकाणी टाईम टेकन बाय एरोप्लेन, परंतु हे कशासाठी घेतो आपण, ट्रॅव्हल करण्यासाठी, किती एरोप्लेनसाठी टाईम लागलेला आहे. तर या ठिकाणी सुद्धा काय आहे, या ठिकाणी पुन्हा तोच फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन स्पीड. मग एरोप्लेनने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे, y आहे आणि एरोप्लेनसाठीचं स्पीड किती आहे, 700 आहे. ओके, परंतु आपल्याला काय माहीत आहे, हा सेपरेट टायमिंग झाला. ओके, हा बससाठी झाला आणि हा एरोप्लेनसाठी झाला. ओके, म्हणजे x/60 हा टाईम लागलेला आहे बसने ट्रॅव्हल करण्यासाठी आणि y/700 हा लागलेला आहे टायमिंग एरोप्लेनने ट्रॅव्हल करण्यासाठी. परंतु आपल्याला टोटल टाईम माहिती आहे, टोटल टाईम किती आहे, 5 आवर्स. म्हणजे टोटल टाईम म्हणजे काय, बससाठीचं टायमिंग आणि एरोप्लेनचं टायमिंग, म्हणजे ह्या दोघांची काय होईल, ॲडिशन होईल. ओके, म्हणजेच आपल्याला काय म्हणता येईल, बट या ठिकाणी घेऊया, कोणत्या ठिकाणी घेता येईल, बट टोटल टाईम या ठिकाणी, बट टोटल टायमिंग. ओके, बट टोटल टाईम इज इक्वल टू काय घेऊ आपण, 5 आवर घेऊ. ओके, म्हणजेच आपल्याला काय घेता येईल, टोटल टाईम म्हणजे ह्या दोघांची ॲडिशन होईल. म्हणजेच या ठिकाणी काय घेणार, x/60 प्लस y/700 आणि हा टायमिंग किती आहे, 5 आवर्स आहे. तर आपल्याला या ठिकाणी हे सॉल्व करायचं आहे. सॉल्व कशा प्रकारे करणार, या ठिकाणी हे इक्वेशन आपल्याला इक्वेशन सेकंड आणखी मिळालेलं नाही. मग या ठिकाणी सॉल्व करण्यासाठी क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये काय येईल पहा, या ठिकाणी 700 मल्टिप्लाय x प्लस 60 मल्टिप्लाय y डिवाइड बाय, या ठिकाणी काय होईल, डिव्हिजन करा यांचे. या ठिकाणी 60 मल्टिप्लाय डिव्हिजनमध्ये काय होईल, दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल, 60 मल्टिप्लाय 700 इज इक्वल टू 5. तर पहा आपल्याला कशा प्रकारे मिळेल, या ठिकाणी ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल, हे 700x प्लस 60y, डिनॉमिनेटरमध्ये काय येईल, दोघांचे मल्टिप्लिकेशन हे 0 0 0 30 आणि 7×42 म्हणजे 42,000 इज इक्वल टू, या ठिकाणी काय राहिले 5, या शिफ्ट करा या साईडला, म्हणजे काय राहिले 700x प्लस 60y इज इक्वल टू हे 5 मल्टिप्लाय, या ठिकाणी मी डिरेक्टली मल्टिप्लिकेशन घेतो, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करता येईल. ओके, 5 मल्टिप्लाय 4200 मल्टिप्लिकेशन करून घ्या. 700x प्लस 60y इज इक्वल टू काय मिळाले, या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करायचे आपल्याला सुरुवातीला, 500 0 हे 30 ॲज इट इज राहतील. या ठिकाणी 5 2 10 कॅरी 1, 5 4 20 20 प्लस कॅरी 1 दॅट इज 21, म्हणजे व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 2,10,000. परंतु या ठिकाणी आपल्याला हे रिड्यूस करायचे आहेत. रिड्यूस करायचे म्हणजे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल की डिव्हिजन कितीने होत येते, कितीने डिवाइड होत येते. तर पहा कितीने डिवाइड होईल, या ठिकाणी
60 आहे, या ठिकाणी 700 आहेत. तर या ठिकाणी आपल्याला 20ने डिवाइड होईल. ओके, 20ने डिवाइड करू आपण, डिवाइड बाय 20 म्हणून या डिवाइड कितीने करू आपण यांना, 20ने डिवाइड होईल सर्व इक्वेशनला. पहा इक्वेशनला डिवाइड केल्यानंतर काय मिळेल, 20ने 70ला डिवाइड करता येईल, 700ला हा 0 कॅन्सल होईल. मीन्स 2 3 जा 6 कॅरी 1 अँड 2 5 जा 10 म्हणजे काय मिळेल 35x. नेक्स्ट 20ने 60ला डिवाइड करा, 20 3 जा मीन्स 3y इज इक्वल टू 20ने 21ला डिवाइड झाल्यानंतर पहा 21 1 जा 21 कॅरी 1 या ठिकाणी. नेक्स्ट या ठिकाणी 0चा डिवाइड होईल, 10ला डिवाइड होणार नाही. नेक्स्ट 25 जा अँड 0 0. ओके, या ठिकाणी हे तुम्हाला डिव्हिजन हे लक्षात आलं तर तुम्ही हे डिव्हिजन सेपरेटली करू शकता. किती करणार, 20ने डिवाइड करणार 2,10,000ला. ओके, तर आपल्याला या ठिकाणी हे आन्सर मिळेल. यानंतर हे आपल्याला 35x + 3y इज इक्वल टू 10,500 मिळेल आहे. पहा, तर आपल्याला या ठिकाणी हे इक्वेशन नंबर नेक्स्ट देऊया आपण. इक्वेशन नंबर किती आहे, हे इक्वेशन नंबर सेकंड. तर पहा इक्वेशन या ठिकाणी फर्स्ट आणि या ठिकाणी इक्वेशन नंबर सेकंड. तर या ठिकाणी आपल्याला पुन्हा एक्स तर कोएफिशियंट आपण एकतर एक्सचे सेम करू किंवा वायसाठी करू. तर या ठिकाणी वाय आहे, या ठिकाणी 3y आहे, या ठिकाणी 35x आहे, या ठिकाणी x आहे. तर आपण काय करू, वायचे कोएफिशियंट सेम करू. म्हणजे इक्वेशन 1 हे कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, इक्वेशन 1 मल्टिप्लाय बाय कितीने मल्टिप्लाय करता येईल, मल्टिप्लाय बाय 3ने मल्टिप्लाय करा. पहा काय मिळेल आपल्याला, या ठिकाणी 3x प्लस या ठिकाणी वायला मल्टिप्लाय करा 3y इज इक्वल टू या ठिकाणी 20 ॲज इट इज. ओके, 19 3 57 म्हणजे 5700. हे इक्वेशन नंबर 3 देऊया. आपल्याला आता इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 हे सॉल्व करायचे आहेत, कारण यामध्ये 3y कोएफिशियंट सेम केलेले आहेत. यानंतर पाहू आपण कशा प्रकारे सॉल्व करता येईल ते. तर पहा दोघांचे कोएफिशियंट सेम झाले, मग पाहणार आपण साईन चेक करतो. साईन चेक करून ठरवायचे आहे की ह्या दोन इक्वेशनची ॲडिशन करायची की सबट्रॅक्शन. +3x + 3x म्हणजे दोघांना सेम साईन आहे. सेम साईन असेल तर काय करतो आपण, सबट्रॅक्शन करताना बिगर मायनस स्मॉलर करू. हा बिगर आहे म्हणजेच काय करता येईल, इक्वेशन सेकंड मायनस इक्वेशन 3. आपण सबट्रॅक्शन कोणत्याही इक्वेशनमधून केले तरी चालेल, परंतु जर बिगरमधून स्मॉलरमध्ये केलं तर येणारं आन्सर हे पॉझिटिव्हमध्ये मिळेल. आणि जर स्मॉलरमधून बिगर केलं तरी मिळेल, तेच आन्सर मिळेल, फक्त त्यांचे साईन काय होतील, निगेटिव्ह येतील आणि ते निगेटिव्ह नंतर कॅन्सल होतील. तर या ठिकाणी आपण या दोघांची सबट्रॅक्शन करत आहोत. सबट्रॅक्शन करताना कुठे करता येईल, आपलं हे सबट्रॅक्शन या ठिकाणी करूया. पहा काय मिळेल, या ठिकाणी 35x + 3y इज इक्वल टू 10,500 मायनस या ठिकाणी काय मिळेल, पहा 3x + 3y इज इक्वल टू 5. या ठिकाणी हे व्यवस्थित घ्यावं लागेल. या ठिकाणी 5700 या ठिकाणी यांची सबट्रॅक्शन करू. परंतु सबट्रॅक्शन करताना सर्वांचे साईन काय होतील, चेंज होतील. म्हणजे या ठिकाणी मायनस होईल, या ठिकाणी मायनस होईल आणि या ठिकाणी सुद्धा मायनस. ओके, तर हे साईन चेंज केलेले आपण सबट्रॅक्शन करू. पहा 35x डिवाइड बाय 3x 35x. तर या ठिकाणी पहा 35x - 3x म्हणजेच काय 32x + y - y + 3y - 3y कॅन्सल इज इक्वल टू. आता या ठिकाणी सबट्रॅक्शन हे महत्त्वाचं आहे. 0 - 0 0 0 - 0 0 15 - 7 दॅट इज 8. आता या ठिकाणी 0मधून 5 मायनस होणार नाहीत, म्हणजे या ठिकाणी कॅरी घ्यावं लागेल. या ठिकाणी कॅरी घेतला होता. या ठिकाणी 9 - 5 दॅट इज 4 अँड 1 - 1 0. या ठिकाणी काय आले म्हणजेच 4800. ओके, तर या ठिकाणी पुन्हा आपल्याला पुढे डिव्हिजन करायचं आहे, पुढे सॉल्व करता येईल. तर पहा कशा प्रकारे सॉल्व करता येईल. या ठिकाणी काय राहिले 32x इज इक्वल टू 4800 म्हणजे देअरफॉर 32x इज इक्वल टू 4800. या ठिकाणी देअरफॉर x इज इक्वल टू 4800 डिवाइड बाय 32. तर या ठिकाणी कितीने डिवाइड होईल, पहा दोघांना पण हे आपल्याला डिव्हिजन फाइंड करायचं आहे. म्हणजे व्हॅल्यू कशाची मिळणार आहे, एक्सची व्हॅल्यू मिळेल. या ठिकाणी डिव्हिजन करा, 16ने डिवाइड होईल. पहा 16 1 जा 16, 16 2 जा 32 अँड 16 3 जा 16 3 48. 16ने डिवाइड होईल याला. नंतर 16 0 0 16 0 0. नंतर 2ने डिवाइड होईल आणखी पुढे 2 1 जा 2 2 1 जा 2. या ठिकाणी शिल्लक राहिले 1 2 5 जा 10 2 0 0 म्हणजे x इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 150. ओके, परंतु x म्हणजेच काय आहे, आपल्याला फाइंड काय करायचं होतं, विचारलेलं काय होतं, फाइंड द डिस्टन्स विच शॅल ट्रॅव्हल बाय बस. बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स हे आपल्याला फाइंड करायचं होतं. म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस म्हणजे काय आहे, x आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड केलेली आहे. आपल्याला वाय विचारलं नाही, म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय एरोप्लेन हे या ठिकाणी आपल्याला विचारलं नाही. आपल्याला फक्त डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस विचारलं, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला आली तरीसुद्धा मिळेल आपल्याला. देअरफॉर आपण या ठिकाणी लास्ट सेंटेन्स लिहू. देअरफॉर डिस्टन्स ट्रॅव्हल बाय
ट्रॅव्हल्ड बाय, देअरफॉर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस इज किती आहे, बाय बस इज 150 किलोमीटर. म्हणजे विशालनं बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती आहे, 150 किलोमीटर. तर पहा अशा प्रकारे आपल्याला हा क्वेश्चन नंबर 6 हा या ठिकाणी कंप्लीट करता येईल. क्वेश्चन नंबर सिम्पल आहे, फक्त लक्षात काय ठेवायचं, फर्स्ट कंडिशन तर एकदम इझी आहे. सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला गिवन डेटा घ्यावा लागेल सुरुवातीला, आणि यानंतर आपल्याला काय माहिती आहे, स्पीड बससाठी सेपरेट स्पीड माहिती आहे, नंतर डिस्टन्सही माहिती आहे, एरोप्लेनसाठी सेपरेट स्पीड माहिती आहे, डिस्टन्सही माहिती आहे. फक्त दोघांसाठी सेपरेट काय माहीत नव्हतं आपल्याला, टाईम माहीत नव्हता की बसने किती टाईम ट्रॅव्हल केला आहे आणि एरोप्लेनने किती टाईम ट्रॅव्हल केला आहे. तर त्यावरून आपण सेकंड कंडिशन तयार केली. ओके, या ठिकाणी टाईम, स्पीड, डिस्टन्स, टाईम या फॉर्म्युलाचा यूज केलेला आहे. टाईम टेकन बाय बस, टाईम टेकन बाय एरोप्लेन, बस काढताना बससाठीचा स्पीड आणि डिस्टन्स घ्यायचा आहे, आणि ज्यावेळेस एरोप्लेनचा टाईम काढतो त्यावेळेस आपण एरोप्लेनसाठी डिस्टन्स आणि एरोप्लेनसाठी लागणारा स्पीड आहे ते घ्यायचे आहेत. परंतु या ठिकाणी काय झाले, टोटल टाईम किती आहे, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी 5 आवर्स. मग टोटल आहे म्हटल्यानंतर दोघांची काय होईल, ॲडिशन इज इक्वल टू 5. नंतर पुढे हे आपण सॉल्व केलं.